अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, येत्या 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्त आपली आपली इच्छा असते की कुठली ना कुठली स्वामींची दत्त महाराजांची सेवा आपल्याकडून व्हावी. आता काल एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे की दत्त जयंती निमित्त किंवा दत्त जयंतीपर्यंत तुम्ही गुरुचरित्रातील कुठले असे 2 अध्याय वाचायचे आहेत की ज्याने तुमच्या आयुष्यात काही संकट असतील, कसल्या प्रकारची भीती, अतिविचार तुमच्या डोक्यामध्ये येत असतील किंवा काही कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात असेल तर तो व्हिडिओ त्याची सुद्धा लिंक मी आय बटन वरती देईल. नक्कीच तुम्ही जाऊन तो पाहू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाबद्दल मी कुठली आणि कशा प्रकारची सेवा करायची आहे या दत्त जयंतीनिमित्त ते सुद्धा सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर मंडळी, आता आपल्याला प्रत्येकालाच अशी इच्छा असते की एकदा तरी आपण स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं, पण आपण प्रत्येक वेळी करीन म्हणतो आणि काही ना काही अडचणी येतात आणि ते राहून जातं. मग अशा वेळी जेव्हा दत्त जयंती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची जयंती, पुण्यतिथी वगैरे असेल, प्रकट दिन असेल, तर अशा वेळी देखील तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. नाहीच तुम्हाला रोज किंवा महिन्याभरात काही करता आलं तर वर्षातून हे 2-3 तुम्ही जे मुहूर्त असतात जे आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचे असतात, तर अशा वेळी मात्र नक्की आवर्जून तुम्ही ही सेवा करायची आहे. तर स्वामी चरित्र सारामृताचं आता प्रत्येक जणाची करण्याची पद्धत वेगळी आहे. कसं की ज्याला जास्त वेळ वगैरे आहे तर ते संपूर्ण रोज 1 दिवसाचं पारायण करतं, कोण कसं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असं पारायण तुम्हाला सांगणार आहे की अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींची सेवा केली, तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील, दुःख संकट असतील, घरात सतत भांडणं वगैरे होत असतील, घरातलं वातावरण चांगलं नसेल, नवरा बायकोची भांडणं होत असतील, मुलं तुमचं ऐकत नसतील, जास्त हट्टीपणा करत असतील ना, तर अशा प्रकारची स्वामींची सेवा तुम्हाला 21 दिवस करायची आहे. आणि तुम्हाला स्वतः तुम्ही तुमच्या डोळ्यांनी या सेवेचा फरक अनुभवणार आहात. मी अगदी स्वतः ही सेवा केलेली आहे आणि यापुढेही करणार आहे, करत राहणार. जसं वेळ मिळेल ना तसे मी स्वामींची सेवा करत असते. आता मी सुद्धा एक गृहिणी आहे, मला सुद्धा 2 मुलं आहेत, पण प्रत्येक वेळी मला करणं जमतच असं नाही. पण प्रत्येक गुरुवारी मी आवर्जून स्वामींचा अभिषेक माझे मिस्टर करतात, मी उंबरठा पूजन करते आणि प्रत्येक गुरुवारी मी करण्याचा प्रयत्न करते. एखादा गुरुवार माझ्याकडून राहतो, पण जसं मला मिळेल करणं तर तशी मी स्वामींची सेवा ही करत असते. पण जर अशा प्रकारे जसं मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे ना, तर तशा प्रकारे तुम्ही एकदा स्वामीचरित्र सारामृत पारायण करून पहा आणि खरंच इतका छान अनुभव येतो. कसलेही प्रॉब्लेम असो, आर्थिक असो, तुमचे मानसिक असो, तुमच्या आरोग्यासंबंधी असो, कौटुंबिक प्रॉब्लेम असो, समजा तुमच्या पतीला सुद्धा कुठल्या व्यवसायात म्हणा, नोकरीत म्हणा यश मिळत नसेल, घरातही कितीही अडचणी असतात, आपण सांसारिक माणसं आहोत त्यामुळे अडीअडचणी असतात, तर तुम्ही नक्की करून पहा आणि खरंच खूप छान फरक आपल्या घरातल्या वातावरणात होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये देखील होतो. तर आता पहा, तुम्हाला 13 तारखेपासून 4 तारखेपर्यंत हे पारायण 21 दिवसांची ही सेवा करायची आहे. तर ती कशी करायची? तर आता प्रत्येकालाच रोज एक पारायण करणं जमणार नाही, पण ज्यांना शक्य आहे तर त्यांनी आवर्जून स्वामीचरित्र सारामृताचं रोज एक पारायण करू शकता. 21 दिवसात तुमचे 21 पारायण होईल. वर्षभर तुम्हाला नाही जरी सेवा करता आली तरी सुद्धा हे 21 पारायण तुमच्या एका वर्षात होणार आहे. आणि इतर वेळी जेव्हा तुम्हाला वर्षभरात वेळ मिळेल तेव्हा मग तुम्ही स्वामींचं नामस्मरण असो, तारक मंत्र असो, या सुद्धा सेवा करू शकता. पण निदान आपल्याला नाहीच वेळ तर निदान हे 21 दिवसांचं तरी होईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच 21 दिवसांचं पारायण करा. प्रत्येक रोज 13 तारखेपासून 4 तारखेपर्यंत रोज एक पारायण तुम्हाला करायचं आहे. रोजचे 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. आता 1 दिवसांचं पारायण असो किंवा इतरही कुठलंही पारायण तुम्हाला करायचं असेल, 1 दिवसांचं असेल किंवा 7 दिवसांचं, 11 दिवसांचं, 21 दिवसाचं, कसंही असेल तरी सुद्धा तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की स्वामी स्तवन वाचायचं आहे, 11 माळी जप करायचा आहे, 11 वेळा तारक मंत्र, आणि मग वाचनाला सुरुवात करायची आहे. तर नेहमीच्या आपल्या प्रत्येक व्हिडिओ जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की अशा प्रकारची सेवा करायची. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीची मी सेवा तुम्हाला सांगते. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर करत असते. जेवढं आपण स्वामी केंद्रात जातो तर तिथे जेवढं माहिती होतं तर त्या प्रकारे मी सुद्धा स्वतः सेवा करत असते. जास्त व्हिडिओ वगैरे मी सुद्धा पाहत नाही. जसं मला स्वामी केंद्रात सांगितलं जातं तसं मग मी सेवा करते. आता हे झालं
21 पारायण, म्हणजे ज्यांना ज्यांना इच्छा आहे, ज्यांना वेळ आहे, तर ते 21 पारायण करू शकतात. पण ज्यांना वेळ नाही किंवा घरात आजारी माणसं आहेत किंवा मग अलाउड नसतं काहींच्या घरात जास्त करणं किंवा मांडणी वगैरे करणं किंवा लहान बाळ आहे, म्हणजे ज्यांना शक्य नाही ना जास्त करणं, तर अशांसाठी आज एक छान सोपा उपाय सांगणार आहे. काय करायचं, तुम्ही 13 तारखेपासून 4 तारखेपर्यंत रोज, म्हणजे कुठल्याही प्रकारची मांडणी तुम्ही नाही केली तरी चालेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रोज तुम्हाला ना जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, आता बायकांच्या बाबतीत सांगायचं, जेव्हा काम उरकेल, तुमचं बाळ तुमचं झोपेल किंवा घरात कोणीही नसेल, अशा वेळी तुम्ही सेवा करू शकता. तर मग काय करायचं, सुरुवातीला आपण जेव्हा म्हणजे सेवेला सुरुवात करायची आहे, तेव्हा आपल्याला कंपल्सरी 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र आणि सगळ्यात अगोदर तर स्वामी स्तवन आपल्याला वाचायचंच आहे. त्यानंतर 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र. आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला रोज स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातलं काय करायचं, पोथीतले रोजचे 3 अध्याय वाचायचे, फक्त रोजचे 3 अध्याय वाचायचे. अगदी तुम्हाला 11 माळी जप, स्वामी स्तवन, 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र आणि हे 3 अध्याय अगदी 15 मिनिटं तुम्हाला खूप झाले. हे जर 15 ते 20 मिनिटं तुम्हाला खूप झाले, 1-2 दिवस जरा जास्त वेळ लागेल, पण एकदा सवय झाली ना मग पटपट होतं आणि आपण एकाग्र होऊन सुद्धा करतो. पहिल्या दिवशी आपलं म्हणजे मन आहे ना ते इकडे तिकडे थोडंफार जातं, म्हणून आपण ती सेवा थांबवायची नाही की, कारण बरेच जण असं सांगतात की मन इकडे तिकडे वळालं की मग त्या सेवेचा उपयोग नाही. पण काय होतं की एकदा आपण कंटिन्यू म्हणायला लागलो एखादा मंत्र असो किंवा जप असो, तर आपोआप मग आपण एकाग्र होतो. त्यामुळे थांबायचं नाही, थोडंसं मन इकडे तिकडे वळालं तरी सुद्धा आपण आपली जी सेवा आहे ती कंटिन्यू ठेवायची आणि रोजचे 3 अध्याय वाचायचे. तर रोजचे 3 अध्याय वाचत असताना काय करायचं, अगोदर सांगितल्याप्रमाणे स्वामी स्तवन, 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र आणि रोजचे 3 अध्याय वाचायचे. पहिला एक दिवस पहिले 3 वाचायचे, नंतर पुढचे 3 असे करत करत तुम्हाला 4 तारखेपर्यंत ही सेवा कंटिन्यू करायची आहे. आता जर तुमची काही इच्छा असेल, आता तुम्ही म्हणजे असंच करत असाल की फक्त स्वामींची सेवा तुमच्या हातून घडावी म्हणून जर करत असाल तर तुम्ही असंच करू शकता. नाहीतर मग काय करायचं, पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा. संकल्प कसा सोडायचा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही सर्च करून पाहू शकता. संकल्प करून मग सेवेला सुरुवात करायची, काही मांडणी वगैरे करण्याची गरज नाही. आणि जर तुमची इच्छा असेल तर जसं व्हिडिओमध्ये दिसते तर तशी साध्या पद्धतीची मांडणी तुम्ही करू शकता. आता अशी सेवा करायची आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अगदी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय जो नैवेद्य करता येईल, तुमची जशी इच्छा असेल, परिस्थिती असेल किंवा तुम्हाला जसं करता येईल तसं साधा सोप्पा भाजी भाकरीचं नैवेद्य करायचं, असं काही नाही. आणि जर असेलच तुमचं म्हणजे करण्याचं आहे तर मग छान स्वामींच्या आवडीचं नैवेद्य करू शकता. बेसनाचे लाडू, घेवड्याची भाजी, चपाती वगैरे असं काही तुम्ही स्वामींच्या आवडीचं देखील करू शकता. फक्त 21 दिवस अशा प्रकारे रोज स्वामींचे 3 अध्याय वाचन तुम्हाला पठण करायचे आहेत. आणि पहा तुमच्या आयुष्यात किती मोठे प्रॉब्लेम असो, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, खरंच खूप छान याचे रिझल्ट आहेत स्वामीचरित्र सारामृताचे. आणि रोजचे 3 अध्याय फक्त तुम्हाला वाचायचे आहेत, कारण प्रत्येकालाच मी म्हटलं प्रत्येकालाच सगळं काही वाचणं जमेल असं नाही. त्यामुळे रोजचे 3 अध्याय वाचायची, संध्याकाळी शक्य असेल तर स्वामींची आरती करायची. आणि तुम्हाला ना अगदी 3-4 दिवशी तुमच्या घरातलं वातावरण बदललेलं दिसणार आहे. खूप छान पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते. आणि जे काही निगेटिव्ह म्हणजे थोडक्यात चाललेलं असतं आपल्या घरामध्ये, आयुष्यामध्ये संकट असतील, दुःख असेल, आपण सतत उदास असतो किंवा सतत मनात निगेटिव्ह विचार येत असतात, तर खरंच सांगते या छोट्याशा सेवेने ना तुमचं मन तुम्हाला नक्की बदललेलं दिसेल. आणि मन बदललं ना मग आपलं आयुष्य सुद्धा आपोआप बदलतं. त्यामुळे कुठलंही संकट वगैरे आपल्या आयुष्यावरती येत असेल, काही प्रॉब्लेम्स असतील तर अजिबात घाबरायचं नाही, सरळ स्वामींना शरण जायचं, स्वामींची सेवा करायची. कुठला ना कुठला मार्ग हा सापडतोच, हे मात्र मी 100% सांगू शकते. कारण कितीही सध्याच्या या परिस्थितीमध्ये अगदी 2-3 महिने मागील आणि त्याच्या अगोदर वर्षभरापूर्वी देखील खूप वेगवेगळ्या प्रकारची संकट आमच्यावरती आली, स्वामीसेवा करत असताना देखील आली, पण त्यातून स्वामींनी अलगद असं बाहेर काढलं. त्यामुळे खूप छान अनुभव माझे स्वामीसेवेचे आहेत, तेच तुमच्याशी मी शेअर करत आहे. अगदी तळमळीने तुम्हाला सांगत आहे. नक्कीच तुम्ही स्वामींची अशा प्रकारची सेवा करून पहा. स्वामीचरित्र सारामृत वाचन पठण घरामध्ये जर तुमच्या होत असेल, श्रवण होत असेल, तर नक्कीच स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. श्री स्वामी समर्थ.